काल मी व्हिडिओ बनवत होते. व्हिडिओ बनवतानाच ते आले. मग मला म्हणाले काय असं लोकाला सांगायचं आहे, काय असं लोकाला सांगायचं आहे. आता मी वट्ट दम खाणार नाही, वट्ट बसणार नाही, शांत बसणार नाही. खाऊन खाऊन मला राहायचं आहे म्हणून किती प्रयत्न करते मी. त्यानं रोज रोज मला जा म्हणतोय. तुम्ही म्हणता सर त्यानं का म्हणालाय, नाही त्यानंच म्हटलेलं बरं आहे. त्याला कसं कर्तव्य कोण पूर्ण पार झालेलं आहे. काहीच त्याला या जावा असं काही म्हणायसारखं त्यानं राहिलेलंच नाही. इतकं वैतागून गेलंय. जीवाला काय करून घ्यायचं तेवढं बाकी राहिलंय. करून घेतलं तर त्याचं का जाईल, माझं जाईल म्हणून मी गप्प बसते. उभं त्याचं का जाईल, त्याचं काहीच जाणार नाही. त्याला अजून प्याचं काय सोडणार बी नाही. लोक सगळे म्हणतात तू ते एवढं का करतेस, त्याच्यासाठी एवढं का करतेस. दारू सोडवायला नेलं, 2-3 ठिकाणी नेलं बघायला, म्हणजे सोडतंय का सुटतंय का बघायला. सुटलीच नाही. दुसरं रोजी अजून चालूच आहे. उठलं की सकाळी 6 वाजता मी झोपीत आहे तवरच जायचं, मी झोपीत आहे तवर जायचं. पुन्हा मी कामावून आल्यावर यायचं. येऊन झोपून अजून मला त्रास द्यायचं. मला असं वाटतंय कुठं पळू काय नाही असं वाटतं. इतकं लय त्रास होतोय. त्रास लय खूप द्यायचं. त्रास काम नाही, धंदा नाही, काय नाही. त्रास द्यायचं. काय माहित कधी सुधरतं, काय माहित. सुधरायचं जायचं नाही. सुधराव म्हणून इतकं दिवस झाले सुधरायचं प्रयत्न करते. सुधरायची काही तयारी नाही. 1 दिवस नीट राहायचं, 10 दिवस वाईट राहायचं. 10 दिवसामधून आम्हाला काय झालं, आमच्या जीवाला त्रास घेऊन तर काय त्याचं घेऊ आणि काय नाही. त्याची तर काय सुधारण्याची तयारीच नाही आणि ते सुधारणार पण नाही. कधीच सुधारणार नाही त्याला. उलट मला जा म्हणतंय. किती तर नवस्त्यात बाया असल्या जवळ राहतीस म्हणतात. एवढे पैसे कमवत नाही, काय नाही. असलेले पैसे घातलं अजून तुला एवढं दुनियाचा त्रास. रात्री 12-12 वाजेपर्यंत माझ्या गल्लीतले बाया सुद्धा सगळेच बाया म्हणतात. मी असं खोटं लोकांसारखं म्हणजे व्हायरल होण्यासाठी असं काहीच खोटं बोलत नाही. तुम्हाला इतकी गॅरंटी कोणच देत नाही. तुम्ही या माझ्या गल्लीमध्ये बघा, खरंच हे बाई सुखी आहे काही न. खरंच तुम्हाला बघायचं असलं तर, तुमचे कोण असलं तर खरंच विचारून घ्या माझ्या गल्लीमधली माहिती. किती मला त्रास आहे, कोणालाच त्रास नाही. प्रत्येकाने म्हणते कशी राहत्या जा कुठं जावं म्हणून राहायचं. काय जीवाला आमच्या त्रास होतोय. ते सुधरेल लोक काय म्हणतात, तू एवढं का करतीस, एवढं का दाखवतीस, एवढं काय ह्याला बघायला नेतीस आणि हे काय सुधारणार आहे का. नाही, माझं कर्तव्य तर मी पार पाडणार आहे. म्हणजे माझ्या मनाला वाटणे की मी इतकं ह्याला कुठं बघितलं नाही, दाखवलं नाही, कुठं काय नाही, ह्याला लगेच ह्याचं बदनाम करायला लागलं असं काहीच नाही. माझं कर्तव्य त्याला नाही त्या जागी नेलं, देवाला पाय पडेल नेलं, कुठं दारू सोडवायचे म्हटलं 3 ठिकाणी नेलं, माझे पैसे स्वतःचे घालून त्याला. तरी त्याचं सुधरायचं काही असं सुधरायचं लक्षण काहीच दिसत नाही. त्याला काहीच कळत नाही. त्यानं केवढं सुद्धा संसाराचं नाही. येऊन जाऊन जा तरी मी कसलंच कुणाला टेन्शन सांगत नाही. म्हणजे माझ्या गावाकडे तर भरपूर टेन्शन आहे म्हणून आई वडिलाला कसलंच टेन्शन येत नाही. माझ्या नशीब मी गपचिप सण करते. म्हणून ह्याला का वाटतं हिनं जाती कुठं मी भरपूर किती बी तकलीफ देऊ ह्याला. घर सांभाळती, घर चालवती. मी तर काय उठल्याच प्यायला जातो. म्हणून त्याला वाटतं कुठं जाती, किती पण त्रास देऊ हिला, कुठं जाती. त्याला कसं होईल, एका दिवशी लांडगा आला आणि परत नाही आलं, घेऊन गेलं, ते काय तर हाय काढली, तसंच होईल त्याला. एका दिवशी बायकोची किंमत काय त्याला दाखवून देईल. पण ते टाइम कधी येतंय ते मला माहित नाही. पण भरपूर आता सध्या तर का भरपूर त्रास होतोय. जेव्हा भांडण होतं तेव्हा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते, तेव्हा मोबाईल माझ्याकडे नसतंय. मोबाईलच घेते ते पहिलं. मोबाईल नसतंय, काय नसतंय. मी म्हणून तुम्हाला काही दाखवू शकत नाही. तुम्हाला पहिलं पण मी फर्स्टच्या व्हिडिओ मध्ये पहिलं सांगितलं चांगलं राहायचं. मी चांगलंच म्हणणार आहे, उगो खोटी कुणाची बदनाम करणार नाही म्हटले. चांगलं राहिलं तर चांगलंच म्हणणार. चांगलं राहतच नाही ते. एखादी दिवस नीट राहिलं का 10 दिवस वाईट राहते. मग त्याला चांगलं म्हणायचं, चांगलं नाही राहणार ते. कधीच चांगलं नाही राहणार नाही. संसार करायचं माणूस असं जा म्हटलं नसतं. त्याला संसार करायचं नाही म्हटलं की सुटलं की म्हणते माझ्यानं संसार, डायरेक्ट असं म्हणतोय माझ्यानं संसार करणं होईना, तू जा निघून. कोणच राहिलं नसतं. कोणी बी कसं राहताव त्याच्यापासून नीट वागणं नाही. कसलं असल्यानं लग्नच करायचं नव्हतं. प्यायचं सव असलं तर पेतच बसायचं. असल्यानं लग्न बी करणे दुसऱ्याची एखाद्याची चांगलं संसार करणाऱ्या चांगलं माणसाची वाटोळा जिंदगीची